स्वप्नीलला अमानुष मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली। स्वप्नीलच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी स्वप्नीलच्या वडिलांनी केली आहे। नाईक म्हणून एक मुलगी आहे, त्यांचं 7 वर्षापूर्वी प्रेम करत होती हे माझ्या मुलावरती। जसं हे मोठे गेले 10वीचा निकाल लागला तसं तसा माझा मुलगा लांब होत गेला। मग ती बोलली तू जर मला भेटला नाही तर मी माझ्या हातावरती वार करील। मी माझ्या घरच्या लोकांना मी सांगितलं की तू मला जबरदस्ती केली। त्याला खूप हॅरेसमेंट करत होते। तो अपरात्री मी त्याला विचारतो काय रे तू झोपत नाही काय झालं, तो खूप डिप्रेशन मध्ये गेला होता। मग ते आम्हाला नंतर माहिती पडलं की सोमवारी की असं प्रेम प्रकरणाचा प्रकार आहे। पण साहेबांनी आम्हाला 1 दिवस पण नाही दिला साहेब। त्याचा बापाने माझ्या मुला पाय पडला, त्याच्या अवघ्या ठिकाणी लाथ मारली, परत पोरं आले पोरांनी खूप मारलं। मी त्याच्या अंगावरती पडलो भर चौकामध्ये। पण पोरांना घेऊन आले साहेब, खूप कुत्र्यावानी मारलं। म्हणले चिमुकलं पोरगं माझं 15 वर्षाचं, त्याला मूछ नाही फुटली साहेब। खूप कुत्र्या माझी मुलगी एवढी हे करत होती, ती पण रडकुंडीला आली होती। माझ्या मुलाचं जबरदस्त सिम कार्ड तोडला, पोलीस चौकीमध्ये मोबाईल त्याचा जप्त केला। जबरदस्ती पोलिसांना माझ्या मुलाने प्रत्यक्ष बघितलं पैसे देताना, बिलकुल पोलिसांनी सहकार्य नाही केलं साहेब। ती राजगुरू मॅडम बोलले टॅरट सारखं स्टोरी होईल तुमच्या लोकांची, तुम्ही सावध राहा। माझ्या बायकोला, माझ्या मुलाला आणि माझ्या वहिनीला सांगत होती ती राजगुरू मॅडम। मी राजगुरू मॅडमला सकाळपासून सापच फोन करतो, मॅडम तुम्ही करा सेटलमेंट, आम्ही इथून पळून जातो। पण कोणी आम्हाला दाद नाही दिली साहेब। शहरात सारखी ती पोलीस PSI राजगुरू मॅडम बोलले। आणि नंतर आम्ही घरी गेलो तो माणूस म्हणतो तुमच्या महारा लोकांना खूप सर्व आहे, तुमची अवकात आहे काय? पोलीस चौकी माझ्या अंडरमध्ये आहे, मी त्यांना हप्ता पुरवतोय। राजेंद्र नाईक असे म्हणाले मुलीचा बाप। मी म्हणलो हो साहेब तुम्ही करत असाल तर आम्ही सामान्य माणूस आहे, मी माफी मागतो। यापुढे माझ्या मुला तुम्हाला निर्वळ दिसणार नाही। साहेब त्यांनी पूर्ण माझ्याशी षडयंत्र केलं, माझ्या मुलाला भर चौकामध्ये साहेब मारून टाकलं। फार 50-100 माणसं तिथं उभे होते साहेब चौकामध्ये। त्या मुलीने पण प्रेम केलंय, माझ्या मुलाने काय गुन्हा नाही केलं साहेब, तिचं पण प्रेम। आणि याचे 5 जण यांना फाशी व्हायला पाहिजे साहेब भर चौकामध्ये। तर माझी बायको बोलली तुम्ही NC तरी घ्या माझी, माझ्या मुलाला उद्या काय होत तरी नाही देते काम। मी काल गेलो मी स्वतः माझ्या मुलाला घेऊन 6 वाजता तर 7 वाजेपर्यंत मला कोणीही मदत नाही केली। त्या साहेबांनी पण नाही केली। तर माने म्हणून कोणते PS आहेत त्या 2 स्टारनी तर तू जा तिथे मग तुला माहिती पडेल। लगेच अर्धा तासामध्ये त्यांची पोरं आली साहेब माझ्या घरी। माझी तिथं माझी मुलगी होती, मी लगेच तिला मी पळून लावली माझ्या भावाच्या घरी, एवढी ती पोरं होती साहेब। मला न्याय द्या साहेब बस।